विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीड CET 2023 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, आपण जाणता की आपली परीक्षा एकदम जवळ आलेली आहे, तरी आपल्याला आपली जी तयारी आहे ती कॉन्स्टंट व व्यवस्थित ठेवायची आहे. तर चला पाहूया बुद्धिमत्ता या घटकावर आधारित प्रश्न. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. पहिला प्रश्न, सहसंबंध या घटकातून. विद्यार्थी मित्रों, स्क्रीनवरती आपण पाहू शकता, येथे आपल्याला त्रिकोण दिला आहे, दाखवला आहे व इथं काही लाईन्स दाखवल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रों, इथे 1 2 3 आणि 4 उभ्या रेषा आणि 2 तिरप्या रेषा म्हणजे एकंदरीत 6 रेषा दाखवल्या आहेत. म्हणजे त्रिकोण 6 रेषापासून बनला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर चौकोनासाठी किती रेषा लागतील असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रों, सहसंबंध या घटकातून त्रिकोणाला जर बनायचं असेल तर 6 रेषा लागतात. तर चौकोनाला आपल्याला माहीत आहे 4 बाजू असतात. तर विद्यार्थी मित्रों, त्या 4 बाजूसाठी आपल्याला 8 रेषा लागतील. म्हणजेच 8 रेषा असणारा ग्रुप आपल्या इथे शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रों, आपण पाहू शकता ऑप्शन 4 मध्ये 6 रेषा उभ्या आहेत व 2 रेषा ह्या तिरप्या, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं चौकोनासाठीचं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रों, त्याच घटकावर आधारित म्हणजेच 3 पदं सारखे आणि चौथे पद शोधणे यावर आधारित पुढचा प्रश्न. ऊस शेत म्हणजे ऊस जर आपल्याला शेतातून मिळत असेल तर भाजीपाला, ज्याला आपण व्हेजिटेबल्स असं म्हणतो, ते आपल्याला कुठून मिळेल? ऑप्शन 1 मळ्यातून, 2 मंडईतून, 3 बाजारमधून, 4 दुकानमधून. तर विद्यार्थी मित्रों, येथे ऊसाचा त्यांनी स्रोत दिला आहे. तर भाजीपाल्याचा जो स्रोत आहे तो मंडई म्हणजे ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, सहसंबंध या घटकातून काही वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. म्हणजे खाली काही शब्द जे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रों, तर त्यांचं एक गट तयार होतो. त्या गटावर आधारित प्रश्न आहे. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून आपल्याला निश्चित करायचे आहे. म्हणजेच परत त्यांच्यासारखंच एक पद शोधायचं आहे. तर मोठे आतडे जठर, लहान आतडे काय असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 ग्रासिका, 2 हृदय, 3 श्वासपटल, 4 वृक्क. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 ग्रासिका हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर अशा प्रकारे आपल्याला सहसंबंध घटकातील म्हणजेच पहिल्या 2 ज्या आपल्याला संज्ञा दिलेल्या असतात त्यातला क्रम लक्षात घेऊन दुसऱ्या 2 मधला क्रम शोधून आपल्याला उत्तर शोधायचं असते. विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न प्रतिबिंब या घटकातून. तर आपण पाहू शकता इथे आपल्याला जी प्रश्न आकृती दिली आहे तर तिच्या खाली प्रतिबिंबासाठी त्यांनी आपल्याला अशा प्रकारे रेषा दाखवल्यात. म्हणजेच हे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 ची जी आकृती आपल्याला दिलेली इथं, तर आपले 4 जे पर्याय दिलेत उत्तर पर्याय, त्यामध्ये ती आपल्याला प्रतिबिंबात कशी दिसेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रों, ती आकृती आपल्याला ऑप्शन 3 प्रमाणे दिसेल. तर लक्षात घ्या, प्रतिबिंबामध्ये पाण्यातील प्रतिबिंब व आरशातील प्रतिबिंब यामध्ये आपल्याला फरक आढळतो. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 प्रमाणे आपली काय आहे ती आकृती पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला दिसेल. विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न तंतोतंत आकृती या घटकामधून. तर आपल्याला जी दिलेली आकृती विद्यार्थी मित्रों त्यासारखी आपल्याला तंतोतंत आकृती उत्तर आकृत्यामध्ये शोधायची आहे. तर 4 आकृत्यांचा विचार केला असता आपल्या लक्षात आले असेल की ऑप्शन 2 ही जी आकृती आहे विद्यार्थी मित्रों ती आपल्या प्रश्न आकृतीतील तंतोतंत आकृती होय. इतर 3 आकृत्या ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला तफावत फरक आढळतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों जो की तंतोतंत आकृती या गटातूनच. तर आपल्याला हे वर्तुळ पाहायचं आहे विद्यार्थी मित्रों, त्यासारखं वर्तुळ आणि त्यात असणारे जे भौमितिक रचना आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत. करेक्ट असणाऱ्या भौमितिक रचना कोठे आहेत? तर विद्यार्थी मित्रों, 4 आकृत्या पाहिल्यानंतर ऑप्शन 1 ची जी आकृती आहे त्याप्रमाणे आपल्याला भौमितिक रचना आपल्या प्रश्न आकृतीमध्ये पाहायला मिळतात. म्हणजेच पर्यायाच्या ज्या उत्तर पर्यायाच्या 4 आकृत्या आहेत पैकी पर्याय 1 हे आपलं करेक्ट उत्तर होय. आपण व्हिडिओ पॉज करून करेक्ट उत्तर जाणून घेऊ शकता, त्याची पडताळणी करू शकता. विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न. रोजी पश्चिमेकडून तोंड करून उभे आहे. म्हणजे पश्चिमेकडे ती तोंड करून उभा आहे विद्यार्थी मित्रों.
लक्षात घ्या. तर रोजी तिचं जे तोंड आहे त्याला आपण हेड असं म्हणू, डोकं. तर तोंड आपल्याला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्या डाव्या साईडला पाहायला मिळते. तर ती तिच्या डाव्या बाजूने, तर ती विद्यार्थी मित्र डाव्या बाजूने ती काय झालेली, काटकोनात, आपल्याला माहिती आहे काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. तर काटकोनात ती काय झालेली, दोनदा वळालेली आहे. तर विद्यार्थी मित्र ज्यावेळेस रोजी काटकोनामध्ये एकदा वळेल तर तिचा डावा हात जो आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतो. तर ती एकदा वळाल्यानंतर विद्यार्थी मित्र तिचं तोंड कोणत्या दिशेला होईल, तर ते दक्षिण दिशेला होईल. त्यांनी सांगितले परत अजून एकदा वळली ती, म्हणजे दोनदा वळली, त्यानंतर परत एकदा वळली की तिचं तोंड जे दक्षिण दिशेला झालं होतं ते कोणत्या दिशेला होईल, तर ते पूर्व दिशेला होईल, ईस्ट. आपल्याला माहिती आहे आपल्या मोबाईल स्क्रीनची किंवा आपण ज्या रजिस्टरवरती लिहित असतो त्याची उजवी बाजू म्हणजे आपला उजवा हात जिकडे असतो ती पूर्व दिशा असते. तर विद्यार्थी मित्र तिचं तोंड आता पूर्व दिशेला झालं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे पूर्व दिशेकडे तिचं तोंड झाले. तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल, तर तिची तोंड जर ईस्टला असेल विद्यार्थी मित्र तर नक्कीच तिची पाठ ज्या दिशेला तिचं अगोदर डोकं होतं म्हणजे तोंड होतं त्या दिशेला काय झालेलं ती वळालेलं आहे, म्हणजे ती वेस्टला असणार आहे. तर वेस्ट म्हणजे पश्चिम हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर ऑप्शन 1 पूर्व, 2 दक्षिण, 3 उत्तर, 4 पश्चिम. तर विद्यार्थी मित्र तिचे जे तोंड आहे ते आता, तर तिची पाठ जी आहे ती आपल्याला पश्चिम दिशेला झालेली पाहायला भेटेल, कारण तिचं तोंड जे आहे ते ईस्ट दिशेला झाले म्हणजेच काय झालेलं आहे, पूर्व दिशेला झालेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला मॅपवर आधारित, याला आपण दिशा आधारित म्हणजेच डायरेक्शन ओरिएंटेड क्वेश्चन्स असं म्हणतो, हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तसेच पाठीमागील सिरीजमध्ये आपण पाहिलं होतं विद्यार्थी मित्र, एका विद्यार्थ्याचं घर व शाळा तर ते टर्न कसे घेत गेला ह्या बाबी आपल्याला त्या अनुषंगाने काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्र त्यामध्ये पण घर आणि शाळा म्हणजे स्कूल, तर ह्या बाबी आपण पाहिल्या होत्या. तर त्यात दिशा लक्षात ठेवताना आपल्याला माहिती आहे मोबाईलची जी वरची दिशा आहे विद्यार्थी मित्र आपल्या नकाशाप्रमाणेच ती नॉर्थ दिशा आहे वरची. त्यानंतर आपल्या हाताच्या उजव्या साईडला आपल्याला ईस्ट, तर आपल्या मोबाईलच्या खालच्या दिशेला साऊथ असते. तर विद्यार्थी मित्र ह्या ईस्टच्या अपोजिटला वेस्ट डायरेक्शन असते म्हणजेच पश्चिम दिशा आपल्याला पाहायला मिळते. त्यावर आधारित आपण दिशेवर आधारित प्रश्न जे विचारले जातील ते त्या अनुषंगाने सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, जो की सहसंबंध या घटकातून आहे. तर आपल्याला इथे एक आकृती दिसते विद्यार्थी मित्र, प्रश्न आकृती. तर ते एक फुलपाखरू आहे जे वरच्या दिशेला त्याचं तोंड आहे. विद्यार्थी मित्र आपण आकृती फिरवल्यानंतर फुलपाखरू आपल्याला ह्या पोझिशनला आलेलं पाहायला मिळालं. हेच फुलपाखरू ज्यावेळेस ते उलटी दुसऱ्या साईडला असेल म्हणजे वरच्या दिशेला त्याचं तोंड असेल तर त्याला जर आपण फिरवलं तर ते कसं दिसेल किंवा आपल्याला कशा प्रकारे ते दिसेल ते आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र इथं ऑपोजिट काय होईल, तर त्याचं आकृती आपल्याला पाहायला मिळेल. तर आकृती क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, जे की पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला सांगायचे आहे. तर 956 इंग्रजीतील 956 हा अंक आपल्याला पाण्यामध्ये कसा दिसेल हे आपल्याला उत्तर पर्यायामधून सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 प्रमाणे आपल्याला 956 दिसेल, ही बाब लक्षात घ्या. तसेच विद्यार्थी मित्र आरशातील जी आकृती असते त्यामध्ये अंकांचा क्रम बदलतो, तर पाण्यातील आकृतीमध्ये अंकाचा क्रम बदलत नाही, ही बाब आपण लक्षात ठेवावी. व हे अंक जे आहेत ते असे खाली पडतात हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे अंक खाली पडल्यावर कसे दिसतील यातूनच आपल्याला आपलं उत्तर शोधायचं आहे. तर आपण करेक्ट उत्तर त्याप्रमाणे काय करू शकता, पाहू शकता ते अंक कसे खाली पडले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याची प्रतिमा काय होत असते, तयार होते. विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, खालील प्रश्न आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर असाही प्रश्न आपल्याला येतो विद्यार्थी मित्र. त्यामध्ये आकृतीचा तुकडा गहाळ झालेला असतो, तो आपल्याला शोधायचा असतो. ही आपली प्रश्न आकृती आहे. तर विद्यार्थी मित्र या प्रश्न आकृतीसाठी आपल्याला काय करायचं आहे, गहाळ झालेला जो तुकडा आहे तो पर्यायामधून शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3ची जी आकृती आपल्याला इथे दिली आहे हा तुकडा आपण उचलून इथे ठेवल्यानंतर तो करेक्ट बसतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, जो की तंतोतंत आकृती या गटातून आहे.
तर आपल्याला जी ही आकृती दिलेली विद्यार्थी मित्रो ॲक्युरेट आपल्याला तशी आकृती शोधायची आहे, पाहायची आहे. तर विद्यार्थी मित्रो येथे आकृतीमध्ये जी दिलेलं चित्र आपल्याला म्हणता येईल, तर त्याच्या मिशावून आपल्याला ठरवता येईल की आपली जी आकृती आहे कोणती आकृती करेक्ट आहे. विद्यार्थी मित्र आपण पाहू शकता आकृती 2 मधल्या ज्या मिशा आहेत त्याची लांबी आणि आपल्या आकृती लांबी जवळपास सारखी दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्र ह्याचे जे डोळे आहेत त्याच्या पापण्यासुद्धा ज्या आहेत त्या वरती असणं गरजेचं आहे. तर ह्या आकृतीमध्ये त्या खाली आहेत 4 नंबरच्या, तसेच 3 नंबरच्या आकृतीत मिशा रुसलेल्या आहेत म्हणजे खालच्या दिशेने आहेत. तर विद्यार्थी मित्र पिळदार ज्या मिशा आहेत त्या आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये पाहायला मिळतात. तसेच ओठ जे आहेत ते सरळ आहेत असं आपण गृहीत धरू. तर विद्यार्थी मित्र ओठाची पोझिशन आपल्याला ह्या राहिलेल्या आकृत्यामध्ये वेगळी दिसते, म्हणजेच ऑप्शन 2 आपली करेक्ट आकृती होय. त्यानंतर पुढचा प्रश्न त्याच गटामधून आपल्याला करेक्ट आकृती त्याच्यासारखीच तंतोतंत आकृती काय करायची आहे, ओळखायची आहे, शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता एक कोळ्याचा अर्धवट जाळं आपल्याला वाटतंय. तर ॲक्युरेट आकृती विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2ची आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो इथली जी साईड आहे आकृतीचं हे जे प्रतल आहे तर त्या प्रतलातील भाग हा अर्धवट राहिलेला आहे. तर इथंही आपल्याला अर्धवट राहिलेला एकच आकृती पाहायला मिळते. ह्यामध्ये तो एक परत एक त्याच्यावर फेरी वाढलेली आहे, इथं पण फेरी वाढलेली, इथं पण वाढलेली आहे, म्हणजेच ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाच्या घटकातील तो म्हणजेच प्रश्न आकृतीतील कागदाला खालीलप्रमाणे घडी घालून छायांकित केलेला भाग कापला असता घडी उघडल्यावर तो कागद कसा दिसेल. तर विद्यार्थी मित्रो आपण एका कागदाला घडी घातलेली आहे. त्या घडी घातल्यानंतर आपण काय केलेलं आहे, असे जे आकार इथे दिसतात तुम्हाला जे डार्क केलेले तर ते आपण कापलेले आहेत, म्हणजे कात्रीने कापलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण ती घडी उकलू तर तो कागद आपल्याला कसा दिसेल, अशा प्रकारचा हा प्रश्न असतो. तर विद्यार्थी मित्रो आपण व्यवस्थितपणे पाहिल्यानंतर आपल्याला जो दुमडलेला कागद आहे तो उघडल्यानंतर आपल्याला आकृती क्रमांक 1 सारखा तो दिसायला पाहिजे. का दिसायला पाहिजे विद्यार्थी मित्रो, तर इथं तुम्ही पाहू शकता अर्धवर्तुळ आहे, त्यानंतर इथे चौकोन आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रो इथं त्रिकोण आहे आणि ह्या साईडला सुद्धा त्रिकोण आहे. त्रिकोण म्हणजेच अर्धगोल आहे ते. तर विद्यार्थी मित्रो इथं अर्धगोल आहे, याचा अर्थ काय आहे तर खालून सुद्धा अर्धगोल आहे, हे लक्षात घ्या. कापल्यानंतर आपल्याला ते काय होईल, ते उघडकीस येईल किंवा दिसेल. इथं जर त्रिकोण असेल तर खालून सुद्धा त्रिकोण असेल तर हा आकार तिथे तयार होतो. म्हणून विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1चं आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. हा जो त्रिकोण आहे हा आपण डार्क करून घेऊया. विद्यार्थी मित्रो ह्याला आपण डार्क केलं आणि इकडे डार्क केलं की इथं मात्र त्रिकोण तयार झालेला दिसतो, जो की आपल्या चौकोनाशी साधर्म्य साधत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रो ही जी आकृती आहे ती बरंच साधर्म्य साधते. आपण जर हा आकार वरती काढला असेल तर नक्कीच आपण खालीसुद्धा तसाच चौकोन काढू. तर विद्यार्थी मित्रो इथं जर चौकोन तयार झाला तर इथं चौकोन तयार होणे गरजेचं आहे. इथं चौकोन नाही आहे, म्हणजे 3 नंबर आपलं उत्तर नाही आहे. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपले दिसणाऱ्या सारखे आकार आणि भिन्न आकार ह्या दोन्ही गोष्टी तपासून आपल्याला काय करायचे, अशा प्रश्नाचे छडा लावायचा आहे, उत्तरे लिहायची. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो प्रश्न आकृतीतील आकृती आपल्याला जी अंतर्भूत आकृती आहे म्हणजे तयार झालेली आकृती, तर कोणता भाग खालीलपैकी कोणता भाग यात वापरलेला आहे, दडलेला आहे, ते आपल्याला शोधायचं असतं. तर विद्यार्थी मित्रो 4ही ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हा जो स्टार आहे तो आपल्याला ऑप्शन 1मध्ये पाहायला मिळतो आहे. तसेच हा वरचा जो भाग आहे तो घोड्यासारखा तयार झालेला आहे, घोड्याच्या तोंडासारखा तयार झालेला आहे, म्हणजे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न जो की पाण्यातील प्रतिबिंब या घटकावर आधारित आहे. तर त्यापैकी पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रो वरचा, त्या प्रश्नामध्ये आपल्याला काही अक्षरं दिले आहेत. तर ते जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो जर आपण पाण्यामध्ये पाहिले तर कसे दिसतील, तर ऑप्शन 1 प्रमाणे ते आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे अक्षरं असो किंवा अंक असो, आपण जर पाण्यामध्ये पाहिले तर ते उलटे पडतात. तर यम जे आहे ते डब्ल्यू प्रमाणे दिसेल, डब्ल्यू जे आहे त्याचं यम होईल, पी जे आहे ते बी प्रमाणे दिसेल व ए जे आहे विद्यार्थी मित्रो ते उलटं होईल, म्हणजेच ऑप्शन 1 ही आपली करेक्ट पाण्यातील प्रतिबिंब आकृती 1चं पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जो प्रश्न आहे तोही त्याच गटातून म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब. तर
पक्षी आपल्याला इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रो. एक लक्षात घ्या, पक्षाचे पाय जे आहेत आपल्या ते मोकळे आहेत, म्हणजे असं एक कोन त्याच्यामध्ये तयार झालेला आहे, तर तो कोन सुटणार नाही किंवा चुकणार नाही. तर विद्यार्थी मित्रो आपण इथं पाहू शकता 2 आकडे त्याच्यासोबत साधर्म्य साधतात, म्हणजे त्या जवळजवळ सारखे आपल्याला वाटतात, दिसतात. तर विद्यार्थी मित्रो पैकी ऑप्शन 3 जी आहे ही आपली करेक्ट आकृती होय. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 ही सुद्धा आकृती आपल्या जवळजवळ आहे, परंतु पक्षाचे जे पाय आहेत ते असे असण्याऐवजी ते काय झालेले आहेत, ते उलटे झाले आहेत, म्हणजे जुळलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो पाय जुळलेले असल्यामुळं आपला ऑप्शन 4 हा ऑप्शन चूक ठरतो, कट होतो. तर ऑप्शन 3 आपला करेक्ट ऑप्शन होय. विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न तंतोतंत आकृती या गटातून. त्यामध्ये पहिली जी आकृती आहे विद्यार्थी मित्रो वरची जे वर्तुळ आणि भौमितिक आकृती आपल्याला पाहायला मिळते. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. ती तंतोतंत आकृती आपल्याला त्याची पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो पुढचा जो प्रश्न आहे जो की त्याच गटामधून आहे, तर आपण पाहू शकता ही जी आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे त्याप्रमाणे प्रश्न आकृती विद्यार्थी मित्रो तिला तंतोतंत जुळणारी जी आकृती आहे आपल्याला ऑप्शनमध्ये ज्या आकृती दिलेल्या आहेत त्या आकृतीमध्ये आकृती 1 ही करेक्ट आकृती होय. त्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी मित्र इथे. त्यामध्ये एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 मुली आहेत व डावीकडे 11 मुली आहेत, म्हणजे तिच्या उजवीकडे 15 व डावीकडे 11. तर याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा असेल. तर विद्यार्थी मित्रो एकूण ज्या मुली आहेत त्यानुसार आपल्याला त्याचा मध्यभागी असणारा जो व्यक्ती आहे कविता ते आपल्याला कुठे उभे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, शोधता येईल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तंतोतंत आकृती या गटामधून. तर आपण पाहू शकता इथे शंकूसारखा म्हणजेच कोन आपल्याला इथे दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन जे प्रश्न आपल्याला आकृती दिलेली, तर ऑप्शनमधून आपल्याला शोधायचं आहे की तंतोतंत आकृती त्यासारखी दिसणारी आकृती कोणती. तर विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ह्या कोणाच्या ज्या बाजू आहेत म्हणजे घटक जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत, मोजायचे आहेत. हे ज्या उभ्या रेषा आपल्याला इथे दिसत आहेत तर त्या उभ्या रेषांची आपल्याला संख्या मोजायची विद्यार्थी मित्रो, जी की आपल्याला 3 उभ्या रेषा आपल्याला मध्ये पाहायला मिळत आहेत कडीच्या रेषा सोडून. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला परत दुसऱ्या ज्या रेषा आहेत ह्या साईडच्या म्हणजे उजव्या साईडच्या तर त्या आपल्याला 4 पाहायला मिळतात. तर सर्व रेषा आपण काय करायचे विद्यार्थी मित्रो मोजायच्या आहेत. विद्यार्थी मित्रो आकृती ही सगळ्या आकृती आपल्याला जरी सारख्या आवडत असल्या तर त्यांच्यामध्ये रेषेमध्ये बदल आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रो सर्व आकृत्या चेक केल्यानंतर ऑप्शन 2 जी आकृती आहे ती आपल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत असणारी आकृती होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो त्याच गटातून तंतोतंत आकृती. तर आपण पाहू शकता इथे एक चेहरा दिलेला आहे विद्यार्थी मित्रो, वर्तुळ आणि त्रिकोण या आधारे तो चेहरा साधलेला आहे. ती आकृती काय केलेली आहे, तयार केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता आपल्याला जो चेहरा आकृती दिलेला आहे तो ऑप्शन 3 मध्ये तो करेक्ट आहे. आपण पाहू शकता जे डोळे जे आहेत विद्यार्थी मित्रो वरती डोळे दोन्हीकडचे डार्क असणं गरजेचे, जे की आकृती 2 मध्ये एक डोळा डार्क आहे आणि एक व्हाईट आपल्याला दिसतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो इथे जे आपण ज्याला ओठ ग्रही धरू शकतो ते आपल्याला 3 नंबरमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर जे कान आहेत वरचा एक कान विद्यार्थी मित्रो इथं पहिला त्रिकोण डार्क आहे आणि दुसरा जो कान आहे तर तो आपल्याला इकडच्या साईडला खालचा पाहायला मिळतोय. म्हणजे हे आपल्याला सर्व घटक पाहिल्यानंतर ऑप्शन 3 ही आपली तंतोतंत आकृती होय. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सहसंबंध या गटामधून. आपण पाहू शकता इथं यम आणि यल ही 2 अक्षरे दिलेली आहेत कॅपिटलमध्ये. तर यमचं डब्ल्यू झालं तर यल आपल्याला उलटं झालेलं पाहायला मिळतं. तर ह्या यस जेचं काय होईल, तर विद्यार्थी मित्रो ॲज युज्युअल ह्याच्यामध्ये जसं उलटं झालं त्याच्यामध्ये पण यस काय होईल, उलटं होईल. म्हणजे यस आपल्याला अशा प्रकारे झालेलं पाहायला मिळेल. तसेच विद्यार्थी मित्रो जे आहे तर जे अशा प्रकारे होईल म्हणजे तेही आपल्याला उलटं झालेलं पाहायला मिळेल. म्हणजेच ऑप्शन 4 हे आपले करेक्ट उत्तर होय.
विद्यार्थी मित्रो, पुढची आकृती जे की पाण्यातील प्रतिबिंब या घटकातील आहे. मराठीमधील 764 हा जो अंक आहे विद्यार्थी मित्रो, तर तो अंक आपल्याला पाण्यात कसा दिसेल असा हा प्रश्न आहे. तर सर्व आकृत्या आपण ऑब्झर्व केल्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे की पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आकड्याची अदलाबदल होत नाही, तर आकडे जशाच तसेच राहतात, फक्त ते खाली पडतात. त्याप्रमाणे ते आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रो, येथे आपल्याला जो प्रश्न आहे ते पाण्यातील आकृती नाही, तर तो आरशातील आकृती आहे. थोडं करेक्शन आपण करावं. तर विद्यार्थी मित्रो, आरशातील आकृतीमध्ये आपल्याला माहीत आहे अंक जे आहेत त्यांची जागा बदलतात. तर विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न आरशातील आकृतीचा आहे. तर ऑप्शन 4 प्रमाणे आपल्याला आकृती झालेली पाहायला मिळेल. म्हणजेच 764 होतो विद्यार्थी मित्रो, तर तो अंक 426 सारखा आपल्याला झालेला पाहायला मिळेल. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की सहसंबंध या घटकातून आहे. तर आपल्याला एक वेन आकृती काय केलेली आहे, दिलेली आहे, जी आपल्याला पाहायची आहे. म्हणजे एक वर्तुळ आहे, त्यात परत 2 छोटे वर्तुळ आहेत. तर त्यापासून काय तयार होतं, कोणते घटक जुळतात हे आपल्याला सांगायचे. एक अन्न घटक, पिष्टमय पदार्थ गहू, त्यानंतर खेळ क्रिकेट बॅट बॉल, त्यानंतर तेलंगणा राजस्थान गोवा का भारत महाराष्ट्र कर्नाटक. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 भारतासाठी मोठं वर्तुळ. तर विद्यार्थी मित्रो, त्यातील घटक राज्य जे दाखवले तिथं 2, महाराष्ट्र व कर्नाटक यासाठी 2 वर्तुळ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 भारत महाराष्ट्र कर्नाटक हे वर्तुळ आपल्याला काय करतील, दाखवतील. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तर क्रमबद्ध आकृती या घटकातून तो प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो, इथे एक आकृती आपल्याला इथे दिलेली आहे, त्यात बदल झालेला आहे. तिचं एक पान गळून पडलं आहे, त्यानंतर इथे 2 पान गळून पडले. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढच्या आकृतीमध्ये 3 पान गळून पडले. तर पुढच्या आकृतीत काय होईल, तर विद्यार्थी मित्रो, अजून एक पान गळून पडेल. म्हणजे येणारी जी आकृती आहे ती आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल, जे की ऑप्शन 3 मध्ये आपल्याला दिसते. म्हणजे विद्यार्थी मित्रो, क्रमबद्ध आकृतीमध्ये अशा प्रकारे बदल होत जातात आणि त्यामध्ये आकृती नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, पुढची आकृती जी आहे ती आरशातील आकृती या घटकामधून. तर कॅपिटल JZR ही आकृती आपल्याला आरशामध्ये म्हणजे साईडला आपण जर पाहिली तर कशी दिसेल. तर विद्यार्थी मित्रो, सर्व आकृत्या पाहिल्यानंतर ऑप्शन 1 प्रमाणे आपली आकृती काय होईल, तयार होईल. त्यामध्ये आपण अगोदर सांगितले विद्यार्थी मित्रो, आरशामध्ये जर असेल तर क्रम बदलतो, जो की तुम्हाला इथे पाहायला मिळतो. जे जो 1 नंबरला होता इथे 3 नंबरला आलेला आहे. झेड 3च अक्षर असल्यामुळे तो मधल्यामध्येच राहील, म्हणजे जागा बदलणार नाही. तर आर जो आहे विद्यार्थी मित्रो 3 नंबरला होता, तो आपल्याला इथे 1 नंबरला पाहायला भेटतोय. म्हणजेच क्रम बदलतो, अक्षरही उलटे होतात आरशातील आकृतीमध्ये. त्यानंतर दुसरी परत एक आकृती आपल्याला सेम त्याच घटकातून दिलेली विद्यार्थी मित्रो, ती म्हणजेच आरशातील प्रतिमा ओळखा. इथे चिन्हही दिलेलं आहे आरशाचं. तर विद्यार्थी मित्रो, इथं ज्या 2 मासे दाखवलेत ते मासे कशा प्रकारे दिसतील हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे, सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आकृतीचं आपण व्यवस्थित निरीक्षण केलं असता आपल्याला आकृती जी आहे ती ऑप्शन 3 प्रमाणे पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रो, सेकंड लास्ट क्वेश्चन. वेगळा घटक निवडा, म्हणजेच वेगळी आकृती निवडा. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये 3 आकृत्या सारख्या असतात. एकच आकृती काय असते, भिन्न असते, वेगळी असते. तर ती आकृती कोणती ही पहिल्या 4 आकृत्यातून आपल्याला सांगायची आहे, शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपण ह्या ज्या 4 आकृत्या आहेत त्या अगोदर पाहून घेऊ. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये ज्या आकृत्या दिलेल्या आहेत, एक मोठा स्टार म्हणजे एक चांदणी दिलेली आहे आणि चांदणीमध्ये वेगवेगळे आकार त्यांनी दिलेत. तर आकारांचा क्रम आपल्याला सर्वप्रथम पाहून घेणं गरजेचं आहे आणि तो क्रम पाहिल्यानंतर क्रमबद्ध पद्धतीने आकृती काय होत आहे, फिरत आहे. तर त्यात होणारा जो बदल आहे तो आपल्याला इथे सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन नंबर 4ची जी आकृती आहे ही 3 आकृत्यापेक्षा आपल्याला भिन्न पाहायला मिळते, वेगळी पाहायला मिळते. का वेगळी पाहायला मिळते, तर विद्यार्थी मित्रो, प्रत्येक आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता त्रिकोण नंतर आपल्याला डॉट आलेला पाहायला मिळतो आणि डॉट नंतर हे स्टारसारखं चिन्ह. तर विद्यार्थी मित्रो, इथं पण ते आहे त्रिकोण डॉट आणि स्टार, इथं पण आहे त्रिकोण डॉट आणि स्टार. परंतु विद्यार्थी मित्रो, इथं त्रिकोणानंतर आपल्याला ते डॉट आणि स्टार
हा क्रम जो आहे तो आपल्याला इथं खंडित झालेला पाहायला मिळतो, तुटलेला पाहायला मिळतो. तर 3मध्ये सारखा क्रम आणि चौथ्या आकृतीमध्ये नसणे म्हणजे आकृती क्रमांक 4 आपला वेगळा भिन्न काय आहे आकृती आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर खालची जी आकृती आहे विद्यार्थी मित्रो त्यातही आपल्याला सेम तसंच पाहायचं आहे. काय वेगळापणा आपल्याला पाहायला मिळतो आणि तो वेगळापणा म्हणजेच आपली वेगळी आकृती होय. तर सर्व बाबी पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्या एक लक्षात आलं असेल की प्रत्येक आकृतीमध्ये चौकोन आहे. तर एक चौकोन डार्क आहे, एक चौकोन काय आहे ब्लँक आहे म्हणजे मोकळा आहे. तर विद्यार्थी मित्रो शेवटच्या आकृतीमध्ये काय आहे इथला जो ब्लँक चौकोन आहे त्यामध्ये आपल्याला रेषा पाहायला मिळतात. म्हणजे ही पण आकृती काय आहे क्रमबद्ध आकृतीमध्ये ती येत नाही म्हणजेच ती वेगळी आकृती होय. तर आकृती क्रमांक 1, 2 आणि 3 ह्या तिन्ही सारख्या आहेत. तर न जुळणारी आकृती ज्याला आपण म्हणतो किंवा वेगळी आकृती म्हणतो, वेगळा घटक म्हणतो, ऑप्शन 4 आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आजची प्रश्नावली जी की बुद्धिमत्ता या घटकामधून होते ते इथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या चॅनलला कनेक्ट राहा, परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यास करत राहा. विद्यार्थी मित्रो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.